अतिशय आनंदाचा दिवस या ठिकाणी आहे. आमचे स्नेहमित्र सूर्यकांत माकाटेजी आणि सर्व कोकाटी परिवाराच्या वतीनं आनंदाचा दिवस या ठिकाणी आहे. आज गृहप्रवेश या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. या गृहप्रवेशाला सुद्धा मला या कार्यक्रमाला या ठिकाणी येता आलं. ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी त्यांच्या वास्तूला राजगृह हे नाव दिलं होतं, तोच धागा पकडून तोच विचार मनामध्ये ठेवून आज आमचे स्नेहमित्र कोकाटेजींनी राजगृह त्यांच्या निवासस्थानाला या ठिकाणी नाव दिलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांचे विचार जोपासण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या वास्तूमधून त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून या गृहप्रवेशाला माझ्या वतीनं उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आणि आदरणीय या राज्याचे सहकार मंत्री आपल्या जिल्ह्याचे नेते बाबासाहेब पाटील साहेबांच्या वतीनं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. खरं तर सूर्यकांतची आणि माझे गेल्या अनेक वर्षापासून स्नेहाचे संबंध त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा संधी या ठिकाणी आपण सोडायची नाही असं मला या ठिकाणी वाटलं आणि म्हणून मी जाणीवपूर्वक सर्व नातलगांची भेटी होती, सर्व या परिसरातील आपल्या समाज बांधवाच्या भेटी त्या ठिकाणी होतील आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज या वास्तुशांतीला मला येण्याचा योग त्या ठिकाणी आला. आणि इथं आल्यानंतर सूर्यकांतरावरील किती लोकांचं प्रेम आहे, किती पत्रकारांचं प्रेम आहे या ठिकाणी मला दिसून आलं. नंतर वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला, गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला एवढे मोठे पत्रकार, एवढे मोठे भंतीजी, एवढे मोठे राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील लोक फक्त येतात, भेटतात आणि जातात. फक्त नातलग त्या ठिकाणी येत असतात. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक त्या ठिकाणी आहेत. यावरून तुम्हाला या ठिकाणी दिसलं असेल. आणि मी खरंच या राजगृहाला मनापासून शुभेच्छा या ठिकाणी मी देतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावो, त्यांना या वास्तूमधून संपत्ती, संतती, चांगलं आरोग्य लाभो अशी तथागत गौतम बुद्धाचरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि परत एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं, तुमच्या सर्वांकडून या राजगृहाला, या गृहप्रवेशाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. उदगीर मतदारसंघामध्ये उदगीरला जिल्हा करण्याच्या दृष्टीने सगळ्याच प्रशासकीय इमारती जवळपास आल्यात आणि आता एकही प्रशासकीय इमारत शिल्लक राहिली नाही. विकासाचा भरपूर उदगीर मतदारसंघाचा झाला आहे. तर उदगीर ते अहमदपूरच्या रस्त्याच्या विकासासाठी 350 कोटींचा निधी आणला. एवढा सगळा विकास होत असताना आता भविष्यातला विकासाच्या दृष्टीने नेमकं काय उद्देश किंवा हे बघा, प्रयोजन आहे? लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही महायुतीचे 5 आमदार आहोत. आज आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे नेते म्हणून महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब त्या ठिकाणी काम करत आहेत. ज्या पद्धतीनं मला संधी मिळाली होती, मला संधी मिळाल्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं काम झालं. आज बाबासाहेब पाटील साहेबांना संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आज मी पाहत होतो येताना अहमदपूरमधून खूप चांगल्या पद्धतीचा विकास त्या ठिकाणी होताना मला त्या ठिकाणी दिसलेला आहे. आणि भविष्यातही आम्ही दोघंजण मिळून उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. कालच तुम्ही बघितलं असाल, चाकूरमध्ये जसं मी उदगीरला आणि जळकोटला रेस्ट हाऊस केलं, त्याच पद्धतीचं रेस्ट हाऊस आम्ही महाविकास आघाडी असताना, सरकारचा असताना त्यावेळेस आम्ही मंजूर केलं होतं. त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी काल झालं. अनेक गोष्टी आता भविष्यामध्ये त्या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहे. आज आपल्या सर्वांना अभिमान आहे
की आज आपण राज्याचे सहकार मंत्री म्हणून या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आणि संबंध अहमदपूर आणि चाकूर मतदारसंघातल्या लोकांना त्यांचा अभिमान त्या ठिकाणी आहे. आणि आजसुद्धा त्यांची खरं तर ते येणार होते, पण मला वाटतं त्यांची तब्येत तात्या कुठे गेले, त्यांची तब्येत काही बरोबर नाही असं समजलं आणि मलाही त्यांनी फोन केला की तुम्ही संजयराव जावा आणि माझ्या वतीनं सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही शुभेच्छा द्या असं सांगितल्यामुळं मी आणि तात्या आणि निवृत्तीराव या ठिकाणी आलो आणि म्हणून त्यांच्या वतीनं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पण सूर्यकांतराव हे सगळ्याला आवडणारा एक कार्यकर्ता, एक सामाजिक भान ठेवून काम करणारा नेता म्हणून या तालुक्यामध्ये त्यांची त्या ठिकाणी ओळख आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक आज त्यांनी एक वास्तू उभारली आणि त्याचं नाव राजगृह ठेवलं आणि म्हणून त्याला शुभेच्छा देण्याकरता, त्यांना या वास्तूमधून त्यांची समृद्धी कशी होईल हे आम्ही बघण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. आज भंतीजीसुद्धा परभणीहून या ठिकाणी आलेले आहेत. भंतीजीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करतायत. त्यांचंसुद्धा मी मनापासून कौतुक अभिनंदन करतो. आणि तुम्ही ज्या वेळेस ज्या काही सूचना कराल, खरं तर मी आष्टामोड ते उदगीरचा रस्ता केला, जाम ते तोगरीचा रस्ता केला, फक्त उदगीर ते शिरूरचा रस्ता राहिला होता. आणि म्हणून यालासुद्धा ADB-मधून त्याला आपण 300-350 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केले आणि म्हणून तो सुद्धा चांगल्या पद्धतीचा रस्ता त्या ठिकाणी होईल. ज्या मतदारसंघाची, ज्या जिल्ह्याची दळणवळण व्यवस्था मजबूत असते, सक्षम असते, प्रभावी असते, त्याच जिल्ह्याचा विकास त्या ठिकाणी होत असतो, त्याच मतदारसंघाचा विकास त्या ठिकाणचा होत असतो. म्हणूनच ते आपण दळणवळण व्यवस्था मजबूत करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. धन्यवाद साहेब. एक महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षण उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे, सातत्यानं आपल्यावर माझे आमदार सुधाकर भालेराव यांच्याकडून आरोप केला जातो की संजय बनसोडे यांचे काही माणसं जाणून बुजून माझ्यावर सोडले जात आहेत, माझी बदनामी केली जाते. हे बघा, आज आपण राजघराच्या गृहप्रवेशासाठी तुम्ही हे विकासाच्या बद्दल बोलला, ते बोललो. मला राजकीय टिप्पणी या ठिकाणी काही करायची नाही. आपण राजकीय टिप्पणी चौकामध्ये करूया, त्यातल्या काय भाषणामध्ये आपण त्याचं उत्तर त्या ठिकाणी देऊया. आणि आज आपण फक्त राजघराला आपण शुभेच्छा या ठिकाणी देऊ, सूर्यकांतरावाला आणि त्यांच्या कुटुंबाला आपण त्या ठिकाणी शुभेच्छा देऊ. एवढंच या प्रसंगी आपण बोलूया. जनतेमधून आणखी एक नवीन विषय चर्चेला येतोय. आपण म्हणताय हे राजकीय नाही, परंतु तरीही आपले हितचिंतक आणि तुमच्यावर प्रेम करणारे लोक अशी चर्चा करतात की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्यमंत्री पदासाठी 2.5 वर्षासाठी का होईना पण संधी मिळणार आहे. याबाबत काय बोलाल? आदरणीय दादा असताना आज मंत्रिमंडळ स्थापना झालेलं आहे. हे राज्यातले अनेक मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करत आहेत. आपल्याही जिल्ह्याचे मंत्री अतिशय सक्षमपणे या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि 2.5 वर्षानंतर काय होणार आहे आपल्याला तर काय माहीत असतं. त्याच्यामुळं आज तरी आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि महायुतीचं मंत्रिमंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे. त्याच्यामुळं बदल वगैरे असं काही होणार नाही. आणि जे काही निर्णय नेतृत्व घेईल ते आम्हाला सर्वांना मान्य त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळं मंत्रिमंडळात काय होणार आहे हे सांगण्या एवढा मी मोठा त्या ठिकाणी नाही. एक कार्यकर्ता म्हणून मी उदगीर आणि जळकोट मतदारसंघामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मी एवढंच या प्रसंगी सांगतो. थँक्यू सर.